नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा अल्पकालीन समतोल पाहिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्था आणि उद्योगधंदा यांच्यातील दीर्घकालीन समतोल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर दीर्घकाळ हा काही वर्षाचा असतो. लक्षात घ्या, दीर्घकाळ हा काही वर्षाचा असतो. याचा जर विचार केला तर, आणि या काळामध्ये बघा उत्पादनाचे सर्वच घटक बदलता येतात. म्हणजे उद्योग संस्थेची इमारत, यंत्रसामग्री किंवा उत्पादनाचं प्रमाण, व्यवस्थापन या सर्व बाबतीत आवश्यकतेप्रमाणे काय केलं जातं, बदल केला जातो. म्हणजे ही बाब जर डोळ्यासमोर ठेवली तर उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याच्या समतोलाचं काय केलं जातं, स्पष्टीकरण केलं जातं. आता खर्च आणि प्राप्तीचा जर विचार केला तर दीर्घकाळामध्ये उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो समतोल आहे तो समतोल प्रस्थापित करण्यासाठी खर्च वक्र आणि प्राप्ती वक्र, नंतर मागणी पुरवठ्याचा वक्र हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. म्हणजे खर्च आणि प्राप्ती हे आपल्याला काय करायला लागतं, दीर्घकाळामध्ये उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा समतोल प्रस्थापित करण्यासाठी खर्च वक्र, प्राप्ती वक्र आणि काय की मागणी किंवा पुरवठ्याचा वक्र हे माहिती असायला पाहिजे. तर सरासरी खर्च आणि सीमांत खर्च जर विचार केला तर सरासरी खर्च आणि सीमांत खर्चाचा वक्र हा इंग्रजीमधील कसा असतो, यू आकारासारखा असतो, असा अर्धवाटी. म्हणजे आणि सरासरी आणि सीमांत प्राप्तीचे वक्र कुठं समांतर असतात, अ आणि क्ष अक्षाला समांतर असतात. लक्षात घ्या. आणि उद्योगधंद्याचे मागणी आणि पुरवठ्याचे वक्र पारंपरिक वक्राप्रमाणे असतात. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्या काय उद्योग संस्थेच्या दीर्घकालीन समतोलाच्या ज्या अटी आहेत त्या अटी आपण थोडक्यात पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, दीर्घकालीन पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो दीर्घकालीन समतोल आहे तो समतोल प्रस्थापित करण्यासाठी ज्या काय अटी आहेत त्या अटी म्हणजे असतील तरच काय होतं, तिथं दीर्घकालीन कालावधीमध्ये समतोल प्रस्थापित होतो, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोलाच्या ज्या अटी आहेत त्या अटी कोणत्या आहेत, तर पहिली अट अशी आहे की सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती समान असावी. बघा, पहिली अट काय आहे, सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ही काय असते, समान. इथं जशी आपल्याला आपण = मध्ये दाखवलेले आहे. नंतर दुसरी अट अशी आहे की सीमांत खर्चाचा वक्र सीमांत प्राप्ती वक्राला बघा खालून म्हणजे खालच्या बाजूने छेदून गेला पाहिजे. ही एक महत्त्वाची अट आहे. ती अट पूर्ण झाली तरच काय होतो, समतोल प्रस्थापित होतो. कुठे, उद्योग संस्थेच्या दीर्घकाळामध्ये. लक्षात घ्या. नंतर तिसरी अट अशी आहे की किंमत ही सीमांत खर्चाबरोबर असावी. बघा, किंमत जितकी असेल तितका खर्चसुद्धा असायला पाहिजे. म्हणजे किंमत ही सीमांत खर्चा इतकी असावी, खर्चाबरोबर, इतकी मीन्स खर्चाबरोबर असावी. ही एक महत्त्वाची अट उद्योग संस्थाच्या दीर्घकालीन समतोलाच्या अटीमध्ये सांगितलेली आहे. नंतर चौथी अट अशी आहे की किंमत ही सरासरी खर्चाबरोबर असावी. म्हणजे तिसऱ्या अटीमध्ये कसं सांगितलं आहे, किंमत ही सीमांत खर्चाबरोबर असावी आणि किंमत ही नंतर सरासरी खर्चाबरोबर सुद्धा असावी, अशी एक अट आहे. तर अशा एकूण 4 अटी ह्या उद्योगधंद्याच्या दीर्घकालीन समतोलामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि या अटी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ही अटी गृहीत असेल तरच काय होतं, दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होतो. नंतर दुसरं, आता पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योगधंद्याच्या दीर्घकालीन समतोलाच्या अटी आपण काय पाहिलं, उद्योग संस्थेच्या समतोलाच्या अटी, आता दीर्घकालीन उद्योगधंद्याच्या अटी. आता पहिली अट काय आहे, उद्योगधंद्यामध्ये दीर्घकालीन मागणी आणि पुरवठ्यामध्ये समानता असावी. बघा, दीर्घकालीन मागणी आणि पुरवठ्यामध्ये समान असावी. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योगधंद्याचा समतोल प्रस्थापित होण्यासाठी ह्या ज्या काय अटी आहेत त्या अटी पूर्ण झाल्या तरच काय होतं, उद्योगधंद्यामध्ये सुद्धा दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होतो. दुसरी अट काय आहे, उद्योगधंद्यातील सर्व उद्योग संस्था समतोल अवस्थेत असाव्यात.
बघा, उद्योगधंद्यातील सर्व उद्योग संस्था ह्या काय असाव्यात, समतोल अवस्थेमध्ये असाव्यात. नंतर तिसरा, उद्योग संस्थांच्या यंत्रणेमध्ये बदल होता कामा नये. लक्षात आलं, उद्योग संस्थेच्या यंत्रणेमध्ये बदल होता कामा नये. तर अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जे काय दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होण्यासाठी ज्या अटी आहेत त्या अटी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याच्या दीर्घकालीन समतोलाच्या ज्या अटी आहेत त्या अटी आणि इतर बाबींचा जर आपल्याला अभ्यास केल्यानंतर आपण काय केलं जातो, आपण काय करतो की समतोलाचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. म्हणजे आता आपल्याला आकृतीमध्ये पाहावं लागेल. आता बघा, इथं उद्योग संस्था आणि उद्योगधंदा, उद्योग संस्था आणि उद्योगधंदा ह्या दोन्ही समतोल एकत्रित म्हणजे हे केलेलं आहे. तुमच्या समोर आकृती आहे. तर इथं असं मी आकृतीमध्ये सांगितलेलं आहे की उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा दीर्घकालीन समतोल. आता बघा, आकृतीमध्ये उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो काय समतोल आहे तो समतोल दोन आकृत्या दिलेल्या आहेत. बघा, इथं पहिली आकृती उद्योग संस्थेचा समतोल आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा उद्योगधंद्याचा समतोल असं केलेलं आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये बघा, आपण या पहिल्या आकृतीमध्ये लक्ष घ्या की आकृतीत पहिल्या भागामध्ये काय केलेलं आहे, उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोल दाखवला आहे. म्हणजे अक्ष अक्षावर, अ आणि क्ष अक्षावर काय केलं आहे, उत्पादन दाखवले. अ आणि य अक्षावर काय केलं आहे, ह्या अ आणि क्ष अक्षावर खर्च आणि प्राप्ती दाखवलेली आहे. ही जी अ आणि य अक्षावर खर्च आणि प्राप्ती दाखवलेली आहे. आता लक्षात घ्या, स म्हणजे खर्च आणि प्राप्तीचं मापन केल्यानंतर अ य अक्षावर स हा समतोलाचा बिंदू, हा जो बिंदू आहे तो समतोलाचा बिंदू आहे. आता बघा, या समतोल अवस्थेमध्ये उद्योग संस्था अ ड एवढे, उद्योग संस्था अ आणि ड एवढे कुठे उत्पादन जर करते आणि अ क स ड ही दीर्घकालीन संतुलित किंमत आहे. अ क आणि स ड. आता बघा, अ क म्हणजे इथून ते स आणि ड ही काय आहे, उद्योग संस्थेला जो काय मिळणारा नफा म्हणतो आपण, सर्वसाधारण नफा. आता बघा, म्हणजे आकृतीत अ क्ष अक्षावर जेव्हा आपण उत्पादन आणि अ य अक्षावर जेव्हा खर्च आणि प्राप्ती दाखवलेला आहे, म्हणजे त्याचं मापन केलेलं आहे, त्यावेळेस स बिंदूमध्ये समतोल प्राप्त झालेला आहे. हे पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येतं. आता उद्योगधंद्याचा समतोल, आता आकृतीमध्ये बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये बघा की उद्योगधंद्याचा काय केलेला आहे, उद्योग संस्था आणि उद्योगधंदा. लक्षात घ्या, पहिल्या आकृतीमध्ये उद्योग संस्था आणि दुसऱ्या आकृतीमध्ये उद्योगधंद्याचा समतोल प्रस्थापित केलेला आहे. तर आकृतीमध्ये बघा, अ क्ष अक्षावर काय केलंय, इथं उत्पादन दाखवलेलं आहे. अ क्ष अक्षावर इथं काय केलंय, उत्पादन दाखवलेलं आहे इथं. नंतर अ य अक्षावर किमतीचं मापन दाखवलेलं आहे. अ आणि य अक्षावर इथं काय केलेलं आहे, किमतीचं मापन दाखवलेलं आहे. म्हणजे म आणि प बघा, इथं हा म आणि हा म म्हणजे ही रेषा आणि प आणि हा प ही रेषा, ही जी रेषा आहेत हे अनुक्रमे काय आहेत, मागणीचा पुरवठा. मागणीचा पुरवठा कुठला आहे, म हा, आणि प म्हणजे हा कशाचा पुरवठा, मागणीचा, मागणी आणि पुरवठ्याचे वक्र आहेत. आता बघा, हे जे दोन रेषा आहेत त्या एकमेकांना छेदून स बिंदूमध्ये काय करतात, इथं दाखवलेलं आहे, स बिंदूमध्ये छेदलेला आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे स बिंदूमध्ये उद्योगधंद्याचा जो काही समतोल आहे तो समतोल प्रस्थापित होऊन अ आणि ड हे पुरवठ्याचे वक्र आहेत आणि ते एकमेकांना काय केलेलं आहेत, उत्पादन आणि अ क दीर्घकालीन संतुलित किंमत प्रस्थापित केली. लक्षात आलं, अ क
इथं आणि म्हणजे ड उत्पादन आणि क दीर्घकालीन संतुलित किंमत लक्षात आली तुमच्या. तर अशा पद्धतीनं आणि ड आणि ही दीर्घकालीन किंमत काय केलेली आहे, प्रस्थापित केलेली आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धेमध्ये काय केलेलं आहे, उद्योगधंद्याचा समतोल दाखवलेला आहे आणि उद्योग संस्थेचा समतोल. म्हणजे एकाच आकृतीमध्ये उद्योग आणि उद्योग संस्थेचा समतोल आपल्याला कसा प्रस्थापित होतो हा बिंदूमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे सीमांत खर्च आणि सरासरी खर्च हे एकमेकांना छेदले आहेत हे आपण इथं अटीच्या नुसार इथं दाखवलेलं आहे. म्हणजे उद्योग संस्थेच्या दीर्घकालीन समतोलाच्या ज्या अटी आहेत त्या अटी ह्या पहिला ही जी आकृती आणि दुसरी ही जी आकृती आहे ह्या दोन्ही आकृतीमध्ये काय झालेलं आहे, त्या अटी पूर्ण झालेल्या आहेत. आणि अटी पूर्ण झाल्यानंतरच काय होतो, उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा दीर्घकालीन समतोल हा प्रस्थापित झालेला आपल्याला स्पष्ट होतो किंवा आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो काही दीर्घकालीन समतोल आहे तो दीर्घकालीन समतोल आपण इथं पाहिलेला आहे. तर इथं आपण थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच.